श्रीराम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. अन्न म्हणजे देव, म्हणून अन्नाचा कधी अपव्यय करू नका. अन्न हे पूर्ण परब्रह्म आहे. कारण जीवनासाठी आपल्याला आवश्यक असणारं हे अन्नातूनच प्रत्यक्षपणे आपण जे खात असतो त्यातून आपल्याला ऊर्जा, रक्त प्राप्त होत असतं. अन्न हे पूर्ण परब्रह्म का सांगितलं? आपण श्लोक म्हणत असतो, वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे, जीवन करी जीवित्व अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरे नोहे जाणीचे यज्ञ करणे. कारण ते देवासमान आहे. त्यामुळे अन्नाचा आदर केला पाहिजे आणि त्याचा अपव्यय किंवा वाया घालवणं आपण टाळलं पाहिजे. आता अन्न हे पूर्ण परब्रह्म आहे. ज्याप्रमाणे अन्न हे केवळ उदरनिर्वाहाचं साधन नाहीये, तर ते जीवनातील एक पवित्र आणि आवश्यक घटक आहे. आता अन्नाचा अपव्यय, अन्न वाया आपण घालवतो, फेकतो किंवा अनादर करतो. अन्नाची किंमत ओळखून त्याचा योग्य वापर केला पाहिजे. अन्नाचा अनादर करणं म्हणजे देवाचा अनादर करणं. ज्याप्रमाणे अन्नाचं महत्त्व ओळखून त्याचा योग्य वापर आपल्याला करता आला पाहिजे. का सांगितलं? ज्याप्रमाणे आपण विचार करतो, आपल्याला भूक लागली की आपलं मन चंचल होतं. काही जर खायला मिळाले नाही तर आदळआपट सुद्धा आपण करतो. परंतु अन्न हे पूर्ण परब्रह्म या उक्तीप्रमाणेच अन्नाची किंमत ओळखायला हवी. अन्नाचा आदर करणं म्हणजे देवाचा आदर करणं. अन्नाची नासाडी कधीच करू नये, कसा भाग दिलेला आहे. एकेकाळी एका गावात एक गरीब शेतकरी आपल्या कुटुंबासोबत राहत होता. त्याला शेतीतून जेमतेम उत्पन्न मिळत असे. एके दिवशी त्याने आपल्या शेतात खूप मेहनत करून भरपूर धान्य पिकवलं. धान्याची रास पाहून त्याला खूप आनंद झाला. त्याने ठरवलं की या धान्याचा काही भाग तो देवाच्या मंदिरात नैवेद्य म्हणून अर्पण करेल. परंतु दुसऱ्या दिवशी तो जेव्हा धान्याची रास घेऊन मंदिरात गेला तेव्हा त्याने पाहिलं की मंदिराच्या बाहेर काही लोक उपाशीपोटी बसलेले आहेत. त्या शेतकऱ्याने सर्वत्र पाहिले. त्यांना असं दिसून आलं की सर्वजण उपाशी आहेत. त्याला खूप वाईट वाटलं. त्याने ठरवलं की तो आपले सर्व धान्य त्या लोकांना वाटून टाकेल. शेतकरी प्रत्यक्षपणे घरी जायला निघाला. शेतकऱ्यांनी आपले सर्व धान्य त्या लोकांना वाटले आणि वाटून झाल्यानंतर तो पुन्हा घरी आला. घरी आल्यानंतर त्याची पत्नी त्याला म्हणाली, तुम्ही आपले सर्व धान्य वाटून टाकले, आता आपण काय खाणार? शेतकरी हसला आणि म्हणाला, अन्न हे पूर्ण परब्रह्म आहे. आपण ते वाया न घालवता गरजूंना वाटले. त्यामुळे आपल्याला खूप आनंद झाला. देवालाही तेच पाहिजे. त्या दिवसापासून शेतकरी आणि त्याचे कुटुंब नेहमी गरजूंना मदत करत राहिले. त्यांनी अन्नाची किंमत ओळखली आणि कधीच अन्नाचा अपव्यय केला नाही. अन्न हे देवासमान आहे.
अन्नाचा आदर म्हणजे देवाचाच आदर ना शेवटी. म्हणून अन्नाची नासाडी कधीच करू नये. आपण भूक लागल्यावर बघा, जेवढं पाहिजे असेल ना तेवढंच आपण आपल्या घरामध्ये घेत असतो की नाही. विचार करा. आता आपल्याला कमी भूक आहे, मग आपण एकच चपाती खाणार, एकच भाकरी खाणार, थोडंसंच भात घेणार. परंतु कुठे आपण हॉटेलमध्ये गेलो किंवा आपण बाहेर बघा ज्यावेळी जातो त्यावेळी आपण विचार करत नाही. दुसऱ्यांच्या ताटामध्ये आपण पाहतो, कारण सर्व भुपे लावलेलं असतं. आपण न खाणाऱ्या वस्तू सुद्धा घेतो. न खाणारे पदार्थ आपल्या ताटामध्ये पाहायला मिळतात. बरोबर की नाही. आता विचार कर, भात आहे, भाजी आहे, बरोबर, पुरी आहे, पापड आहे. आता सलाड बिलाड तिथे लावलेलं असतात, ते सुद्धा आपण खातो. परंतु जेवढं खायचं तेवढंच आपण घेतो की नाही. परंतु आपला भाग कसा आहे, जे नाही खात ते सुद्धा आपण जास्त घेतो. कारण आपली जी खुर्ची आहे ती आपल्याला सोडता कामा नये, तिथे कोणी बसता येऊ नये यासाठी आपण काय करतो, एकदाच प्लेट भरतो. परंतु आपल्याला भूक किती आहे हे पाहणं गरजेचं आहे. आणि त्याच प्लेटमध्ये बघा प्रत्यक्षपणे जेवढं पदार्थ असतात त्यातले काही पदार्थ आपण खातो आणि बाकीचे पदार्थ फेकून देतो. शेवटी काय केलं हो, अन्नाचा अपमानच केला ना. काय प्राप्त झालं. जर कोणी कार्यक्रम असेल, बाहेरची मंडळी येतात बघा, प्रत्यक्षपणे बाहेर जी फिरणारी लोक असतात ते सुद्धा येतात, त्यांना आपण हाकलतो. परंतु 2 घास त्यांच्या पोटामध्ये गेले तरी सुद्धा चांगलेच आहे ना. आपण उरलेलं ते अन्न फेकून देतो. बघा, अन्न वाया दवडणे हा धर्म नव्हे. का भाग दिलेला आहे. आपण आपल्या या टीसभर पोटासाठी किती मेहनत करत असतो. रात्रंदिवस बघा मेहनत करत असतो. परंतु ज्यावेळी आपल्याला किंमत कळते ना, त्याच वेळी प्रत्यक्ष आपण ती वस्तू जपून वापरत असतो. आयतं मिळालं की प्रत्यक्षात त्या वस्तूची किंमत आपल्याला कळत नाही. आता शेतकऱ्याने जेव्हा शेतामध्ये मेहनत घेतली, त्याला सर्वत्र पीक जास्त प्रमाणात दिसून आलं, तेव्हा त्याने काय ठरवलं की देवाच्या मंदिरात जाऊन मी प्रसाद म्हणून, नैवेद्य म्हणून देऊन टाकेल. पण तिथे असणाऱ्या मंडळींना दिले ना. म्हणजे विचार करा, देणाऱ्याचे हात हजार आहेत, परंतु आपली झोळी ही फाटकी नसावी. का सांगितलं हो, आपण जेवण करत असताना मनाप्रमाणे जेवत नाही. आपण त्या जेवणाला नावं ठेवत असतो. एखाद्या कोणी आपल्याला आमंत्रण दिलं, तिथे आपण जातो, जेवण कसं झालं असं विचारतात, तेव्हा आपण त्यांना बोलतो अरे चांगले झालं. परंतु थोडं बाहेर गेल्यानंतर आपली चौकशी आपण आपल्या मित्रांसोबत करत असतो, आपल्या नातेवाईकांमध्ये करत असतो. ही भाजी अशी होती, ती भाजी अशी करायला हवी होती, हे हवं होतं, ते हवं होतं. परंतु ते त्यांच्या पद्धतीने केलेलं आहे. बरोबर की नाही. म्हणून आपलं मन चंचल आहे. आपल्या मनाला जे आवडतं ते आपण घेतलं. ज्याला आईस्क्रीम आवडते त्याने आईस्क्रीम घेतली, ज्याला भात बिर्याणीचा आवडतं त्याने बिर्याणी घेतलं, ज्याला भात भाजी किंवा चपाती आवडते त्याने ते घेतलं. परंतु आपण अजून काय विचार करतो, अरे हे हवं होतं, ते असायला पाहिजे होतं. परंतु अन्न हे फुकट जाता कामा नये. आपल्या घरामध्ये कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमाला किती जण उपस्थित राहणार आहेत,
त्यानुसारच आपण जेवण करत असतो की नाही. जास्त झालं तर बघा फेकून देतो, पण शेवटी अन्नाची नासाडीच होते ना. मग अन्नाची नासाडी होता कामा नये, बरोबर की नाही. म्हणून समर्थ म्हणाले अन्न म्हणजे देव आहे. ज्यावेळी आपण प्रत्यक्षपणे अन्न खात असतो त्यावेळी स्मरण करून खायचं असतं. श्लोक म्हणून प्रत्यक्षपणे आपण खायचं असतं. अन्नाचा कधी अपव्यय करू नका. जय जय रघुवीर समर्थ.